टायगर पकडले गेले की नाही याचं मला कल्पना नाही, परंतु एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून आणि आपण विचारल्यावरून स्पष्ट करतो की आपल्या घटनेमध्ये हा लोकप्रतिनिधींचा कुठे घोडा बाजार होऊ नये याच्याकरता 10वं परिशिष्ट, ज्याला 10th शेड्यूल असं म्हटलं जातं, हे आपल्या घटनेमध्ये टाकण्यात आलं होतं. परंतु महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून ज्या राजकीय घडामोडी होतात त्यावरून आज तो उद्देश जो होता तो सफल झालाय का हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडतो. त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण असं आहे की या 10व्या शेड्यूल मध्ये देखील जर निवडून आलेले 2/3 पेक्षा जास्त लोक एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन होत असतील तर त्यांचं अपात्रता होत नाही. याचाच अर्थ ते ज्या पक्षाच्या याच्यावरती निवडून आले असतात तो पक्षाचं ते म्हणजे एन्जॉय, म्हणजे त्यांची टर्म कंप्लीट करू शकतात. परंतु आता महाराष्ट्रात जी परवा परिस्थिती घडलेली आहे किंवा घडत आहे त्यातील एकूण शिवसेना उभाटाचे 9 खासदार, त्यातील 6 खासदार जे वृत्तपत्रे बातम्यावरून ऐकू समजून येतं, त्यांनी एक वेगळा गट स्थापन केलाय. ही एक बाब पण लक्षात ठेवली पाहिजे की या 6 आमदारांनी आम्ही उभाटा सोडला आहे असं काही खासदारांनी असं कुठे स्पष्ट केलेलं नाही. परंतु त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे आणि लोकसभेच्या अध्यक्षांकडे ते गेल्याची बातमी देखील वृत्तपत्रातून येत आहे. आता लोकसभेच्या अध्यक्षांनी यावरती काय भूमिका घेतली हा एक भाग आहे. पण जर या 6 खासदारांनी जर आपला मूळ ओरिजिनल पक्ष सोडला नसेल तर त्यांना कुठल्या तरी राजकीय पक्षात विलीन व्हावं लागेल. अद्याप ते विलीन झालेले नाही, म्हणजे अपात्रतेची टांगती तलवार आजही त्यांच्यावरती आहे. परंतु गंमत अशी आहे की जर या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असेल आणि त्यातील एखाद्याला व्हीप काढण्याचा अधिकार बहाल केला असेल आणि लोकसभा अध्यक्षांनी जर तो मान्य केला असेल तर व्हीप कोणाचा चालेल हा प्रश्न आहे. व्हीप नेमण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्यांनी व्हीप सुरुवातीला नेमला त्यांना आहे, त्या पक्षाचे नेतृत्वाला आहे, की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्यातला नेता निवडण्याचा अधिकार आहे? हे असे अनेक जे मुद्दे आहेत कायद्याचे ते उपस्थित होत आहे. माझ्या मते आता व्हीप कोणाचा लागू होईल 6 खासदारांना हा मोठा कळीचा मुद्दा आहे. आणि 6 खासदारांना जर व्हीप उभाटाच्या याचा लागू नाही झाला त्यांची अपात्रता होत नाही. परंतु जर तो लागू होत असेल तर अपात्रता येते. आणि म्हणून यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे 6 खासदारांनी काय पत्र दिलं आहे, त्याच्यात त्यांनी काय मागणी केली आहे, लोकसभा अध्यक्षांनी त्यावर काय निर्णय घेतला, यावरचं पुढचं राजकीय भविष्य घडामोडी अवलंबून असते. पण पाहिलं तर आपण आज देखील म्हणजे ठाकरे गटाकडनं या ठिकाणी व्हीप बजावले आहेत आणि उपस्थित न राहिल्यावर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार असं देखील सांगतात. मग काय वाटतं की आज ज्या व्हीप मध्ये ते बैठकीत आले नाही तर नेमकं चित्र काय असेल? प्रश्न तोच आहे ना, व्हीप कोणाचा आहे? आणि अद्याप पाहतो 11 वाजेपर्यंत व्हीप येईल असं उभाटाचं म्हणणं आहे. परंतु व्हीप ह्या 6 खासदारांमधून आपल्या नेतृत्वाने निवडला आहे का हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून जोपर्यंत व्हीप हा जर पाळला गेला नाही तर अपात्रतेची कारवाई येते. पण 2-3 अजून कुठल्या राजकीय पक्षात ते विलीन झालेले दिसत नाही. जे वृत्तपत्रीय बातम्या आहेत त्याच्यावरून एवढंच दिसतंय की 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केलाय आणि लोकसभेच्या अध्यक्षांना तसं त्यांनी निवेदन दिल्याचं कळतंय. परंतु निवेदनामध्ये जर त्यांनी आमच्यातील एक हा व्हीप हा आहे, नेता आहे, त्याला व्हीप काढण्याचा आम्ही अधिकार दिलेला आहे अशी मागणी केली आहे का हा एक प्रश्न आहे. दुसरीकडे पाहिलं तर त्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांचं पत्रावरती सिग्नेचर सही नसल्याचंही समोर आलंय. काय वाटतं की असं असेल तर 4 जणांवरती लागू होणार का व्हीप? नाही, त्याची मला काही कल्पना नाही. आपण हे प्रश्न विचारले त्याच्यावरून मी माझं कायदेशीर मत देतो आहे. परंतु त्या 2 खासदारांच्या सह्या नाहीत का नाही आणि म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांना याची पडताळणी करावी लागेल. कारण सह्या नसले आणि 6 खासदार लोकसभेच्या अध्यक्ष उभे राहिले आणि त्यांनी सांगितले आम्ही 6 एकत्रित आहोत तर लोकसभेच्या अध्यक्षांना त्यावर निर्णय घ्यावा लागेल. आपण सगळं गणित पाहिलं तर कुठेतरी वर्धापन दिनच्या वेळेलाच अशा प्रकारच्या घटना घडतात. गेल्या वर्षी गेलेले आता देखील
मिशन टायगर हा राबवण्यात आलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी ज्या पद्धतीने एक एक खासदार जात आहेत, तुम्ही एक कायदेशीर म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टीवरती थांबवणं, केस देखील त्यांची सुरू आहे पक्षाचं अजून त्याचबरोबर चिन्हाचं, या सगळ्या गोष्टीकडे का बघतात आणि हे तुटतात आणि कमीत कमी यांच्याकडे आता का ऑप्शन आहे? हे बघा, मी त्यांचा वकील नाही. पहिली गोष्ट, मी एक घटनेचा अभ्यासक आणि म्हणून ज्या गोष्टी घडत आहेत आणि कायद्याला काय अभिप्रेत आहे याचं फक्त स्पष्टीकरण तुमच्या श्रोत्यांकरता करतायत. बाकी मला त्यातली यांची वस्तुस्थिती माहित नाही किंवा दोघांचेही मी वकील नाहीये. पण आता सध्याचं गणित पाहिलं तर नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे? कारण आता खासदारी गेलेले आहेत, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला. आणि आताची महत्वाची बातमी, पुढच्या 3 दिवसामध्ये शिंदेची शिवसेना घोषणा करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 6 खासदारांच्या विलिनीकरणासंदर्भात ही घोषणा करण्यात येईल, सूत्रांची माहिती. पुढच्या 3 दिवसामध्ये शिंदेची शिवसेना या संदर्भात घोषणा करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. ठाकरेंचे 6 खासदार फुटले असून ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार अशी ही माहिती आहे. पुढच्या 3 दिवसामध्ये शिंदेची शिवसेना या संदर्भामध्ये घोषणा करणार अशी